कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी 1 ऑगस्ट नंतरच करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपला होणार आहे या ठिकाणी दुप्पट ते तिप्पट फायदा. अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधव हा विचारायला की 1 ऑगस्ट नंतरच आपण कांद्याची विक्री का करायला पाहिजे. जर असं केलं तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो इथं फायदा. जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे, ज्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता 1 ऑगस्ट नंतरच करायला पाहिजे कांद्याची विक्री. जर असं आपण सर्वांनी केलं तर याच्यामुळे आपला दुप्पट ते तिप्पट फायदा होणार आहे. पण इथं प्रश्न उद्भवला की 1 ऑगस्ट नंतरच कांद्याची विक्री का करावी आणि असं केलं तर आपला कशा पद्धतीनं फायदा होणार आहे. चला सगळं घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं समजून. जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याचा दर किती आहे बरं. सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर कांद्याची दर पातळी मागच्या 2-4 दिवसात पुन्हा घसरली आणि कांद्याचा बाजारभाव जो आपल्याला एक 2300-2400 रुपये सरासरी दिसत होता, तो आता घसरून पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर कुठेतरी 1900-2000-2100 पर्यंत आले. आता अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे ते सगळं समजून घ्या. सध्या जर आपण बघितलं तर कांद्याची दर पातळी कशामुळे घसरली तर लक्षात घ्या, कर्जमाफी जी आहे ती आणखीन या ठिकाणी होऊन सुद्धा पेमेंट काय आलेलं नाही आणि कास्तकार बांधवांना आता पैशाची आर्थिक चणचण भासायली. मग या ठिकाणी काय केलं जात आहे की थोडी उघाड पण मिळाली आणि पैसे चणचणे म्हणून थोडी कांद्याची विक्री या ठिकाणी या आठवड्यामध्ये वाढली. आता याच्यामुळे झाले काय की बाबा चला विक्री वाढली म्हणून काय झाले, व्यापारी तात्काळ भाव पाडले. तर याचा अर्थ परिस्थिती बदलली, इथून पुढे कांदा दबावातच राहणार असं नाही. यंदाचं उत्पादन कमीच आहे आणि जी दक्षिणेतून आपल्याला कांद्याची आवक होताना दिसण्याची शक्यता आहे ती सुद्धा या ठिकाणी धूसर आहे. म्हणजे दरवर्षी होती त्याच्यापेक्षा 50 ते 60% घटू शकते आणि मागणी सुद्धा जबरदस्त आहे. फक्त तात्कालिक स्वरूपामध्ये सध्या पैशाची जी गरज पडली त्याच्यामुळे काय झाले की या ठिकाणी कास्तकार बांधवांनी थोडा कांदा विक्रीसाठी जास्त आणलाय आणि थोडासा पुरवठा वाढलाय आणि तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी काय राहते, कांद्याच्या मार्केटमध्ये थोडीशी जरी आवक वाढली तर भाव पडायला तेवढंच बस झालं. याच्यामुळं इथून 31 जुलैपर्यंत किंबहुना ही परिस्थिती या पद्धतीनं राहील आणि 1 ऑगस्ट नंतर परिस्थितीत प्रचंड बदल होऊन आपल्याला कांदा 3000, 3500, 4000 याही दराला क्रॉस करताना दिसणार आहे. त्याच्यामुळे आज जर आपण कांदा विकला किंवा 31 जुलैपर्यंत कांदा विकला तर हाकनाक आपलं नुकसान होईल आणि दुप्पट ते तिप्पट फायदा कमवण्याचा जो आपला एक मनसुबा आहे तर तो मनसुबा धुळीस मिळेल आणि आपला कांदा घेऊन 1 ते 1.5 महिन्यात व्यापारी दुप्पट ते तिप्पट नफा हे कमावतील. याच्यामुळे जर आपण बघितलं तर सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की आजवर थांबलात ना, आणखीन 2-3 आठवडे थांबा. ही असणारी जी वेळ आहे ती फक्त भागवून न्या. एवढं केलं तर 1 ऑगस्ट नंतर तुमच्या असणाऱ्या या कांद्याचं जे आहे ते सोनं होणार आहे एवढं मात्र लक्षात घ्या. त्याच्यामुळं ज्यांना जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे तर तुम्हाला सांगतो घोडा मैदान जे आहे ते काही जास्त आता दूर नाही. त्याच्यामुळे एकच काम करा, जास्त काळ थांबायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये 31 जुलैपर्यंत कांदा विकायचा नाही. विक्री करायची तर 1 तारखेच्या नंतरच. ऑगस्ट सप्टेंबर महिना आपल्यासाठी गेम चेंजिंग यंदाच्या वर्षी राहणार आहे, ठरणार आहे. सध्याचा हा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. मग याबद्दल तुमचं काम आहे, तुम्ही कांदा विक्रीसाठी कधी काढणार आहात या ठिकाणी जो आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. भविष्यात देशातील बाजारात जी दर पातळी आहे ती कशी राहील आता याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र.
व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो आता इथंच सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.